करमाळे संघाचे वैभव कुठे आहेत त्यांनी लवकरात लवकर इकडे स्टेज जवळ यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं तुमचे जी सन्मान चिन्ह आहे ते घेऊन जायचं आहे तुमचं. करमाळे संघाचे बाहुबली माझाच मोबाईल कोण नेलाय कुठं आहे फोटो काढाय ह्यो कोणाचा आहे वैभवनं 44 रनची खेळी करून धावलेली आहे. इथं करमाळे संघाचे बाहुबली म्हणून जे संबोधले जाते ज्यांना तर किरवडे संघाचा आर्यन पाटील अंडर 22चा खेळाडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरले आर्यन पाटीलने. लगातारचे 2 चेंडू डॉट घालवलेत. काय गोलंदाजी करतो आर्यन पाटील मॅन फ्रॉम खिरवडे. हॅलो हॅलो माइक टेस्टिंग 1 1. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन पाटील तेच तर्रार गोलंदाजी. यष्ट्यांच्या पाठीमागे सबसे कातिल चेतन पाटील मॅन फ्रॉम खिरवडे. लगातारचे 3 चेंडू निर्धाव घालवलेत आर्यन पाटीलने. अंडर 22चा खेळाडू खिरवडे संघाकडून खेळत असताना आर्यन पाटील आपल्या गावाचं प्रतिनिधित्व आज करतोय जनमान चषक 2025 या स्पर्धेसाठी. आज चेतन पाटील फॉर्म मध्ये दिसत आहेत कारण यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षण करत असताना आज ग्लोव्स घातलेत हातामध्ये आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. त्यांना माहिती आहे पाऊस पडल्यानंतर बॉल अति वेगाने येतो. दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. फटका सजवलाय कमलेशने पण कुठेतरी एलिव्हेशन बॅटचं कमी पडलं. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि स्ट्रायकिंग वरती केलाय तो आकाश. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मागील मॅच मध्ये आकाश आणि रोख रक्कम 801 रुपये रमेश गोळे साहेबांकडून बक्षीस मिळालं होतं. पुन्हा एकदा आर्यन पाटीलच्या चेंडूला सन्मान देताना आकाश तत्पर. एक धाव घेण्यात यश मिळालं आकाशला आणि स्ट्रायकिंग वरती राहिला आकाश. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. काय गोलंदाजी आर्यन पाटील एक यंगस्टर खेळाडू. त्यानंतर आलाय गोलंदाजी मार्क वरती बदल होताना पाहायला मिळतोय विजय मस्कर. आर्यन पाटील आणि विजय मस्कर यांचा विचार करायचा झाला तर मागील मॅच मध्ये दोघांनी सुद्धा 35 आणि 36 धावांची वैयक्तिक खेळी करून संघाला 77 धावांचं ध्येय उभं करून दिलं. असे 2 खिरवडे गावचे 2 सुपुत्र विजय मस्कर आणि आर्यन पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती बदल. गोलंदाजी मार्क वरती आलाय विजय मस्कर. स्ट्रायकिंग एंड वरती आकाश. विजयचा चेंडू तेच तर्रार.
चेतन पाटील सबसे कातील चेतन पाटील कुठेतरी चुकी करताना यष्ट्यांच्या पाठीमागे झेल झाला असता. आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला. पुन्हा एकदा आकाशने फटका सजवलाय. ग्राउंडेड शॉट होता. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण थांबवले आकाशने. डिक्लेअर नाहीये. धन्यवाद. अरे मग बॉल लागला कशाला अरविंद? डोक्यालाच लागला काय? फुल टॉस चेंडूवर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत पंचांचा निर्णय आला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून वन बाउन्स करत चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. विजय मस्कर खिरवडे संघासाठी दुसरं षटक हाताळत असताना बॉल किती आले? रश 3. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 9 या आकड्यावरती. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतय. पुन्हा एकदा विजय मस्करचा चेंडू यष्ट्यांच्या पाठी. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यावरती. काही गोलंदाजी आपल्याला आज पाहायला मिळाली. फलंदाजी विजय मस्कर, आर्यन पाटील. सुरेख अशी फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांकडून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज होत विजय मस्कर. सामना करेल कमलेश. कमलेशने फटका फिरवण्याचा प्रयत्न केला. चेतन पाटील पंचांकडे अपील करतायत. पंचांनी अपील फेटाळली. झेलबादसाठी पंचांकडे अपील केली होती पण त्या पंचांनी अपीलीला दाद दिली नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता विजय मस्कर. तेज तर्रार गोलंदाजी यष्ट्यांच्या पाठीमागे. सबसे कातील चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गवळेवाडी संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. येणारे 2 षटक शिल्लक. 12 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी किती धावा एकवटणार? एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय कमलेश. ज्या प्रकारे आकाशने 28 धावांची पहिल्या फेरीतील सामना खेळत असताना खेळी केली होती त्याच रीतीने त्याच प्रकारे कुठेतरी खेळी करावी लागेल आकाशला आणि आपल्या संघाला फ्रंट फुटला न्यावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती चेतन पाटील. पहिला चेंडू शरीराचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली आहे चेतन पाटील यांनी. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहे चेतन पाटील. सामना करेल आकाश. स्लोअर बॉल हाताळण्याचा प्रयत्न पण दिशाहीन गोलंदाजी. प्रयत्न केला होता चकवा देण्याचा पण तो प्रयत्न अंगलटी आला चेतन पाटलांच्या आणि अतिरिक्त धाव मिळाली. आकाशला धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्लोअर बॉल. काय करामत करताना पाहायला मिळत आहेत. अशा चेंडूवरती एखादा दुसरा खेळाडू असताना तर चेंडू हा सीमारेषे पार घालवला असता पण कुठेतरी चपळाई कामाला येते चेतन पाटील यांची आणि एक धाव घेण्यात यश मिळालं आकाशला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. पुन्हा स्लोवर. स्लोवर वरती काय बॉलिंग करतायत चेतन पाटील. फलंदाजाला त्याचा अंदाज येत नाहीये. रनअप तर मोठा घेतायत पण येताना अँड टायमाला कुठेतरी एलिव्हेशन कमी करतायत चेंडूवरचं आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेतन पाटील यांचा स्लोअर चेंडू. विजय मस्कर गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केली कमलेशने आणि स्ट्रायकिंग एंड वरती गेला आकाश. शेवटचा बॉल आहे ना? एक वाईड आहे ना? 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 2 चेंडू शिल्लक.
ऑन स्ट्राईक आकाश, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लोवर चेंडू हाताळत असताना काय गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता चेतन पाटील, सबसे कातील चेतन पाटील. जसं म्हटलं जातं ना, लावण्या सम्राज्ञी आहे आपल्या महाराष्ट्राची एक गौतमी पाटील, सबसे कातील गौतमी पाटील, तसंच मैदानाच्या आतमध्ये सबसे कातील चेतन पाटील. पुन्हा स्लोवर चेंडू, क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघायची भूमिका, कारण चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावरती. किती चेतन पाटील किती मारले? 4 धावांचं षटक आता चेतन पाटील यांनी. काय उत्कृष्ट गोलंदाजी खिरवडे संघाकडून आज आपल्याला पाहायला मिळाली. आर्यन पाटील असो, विजय मस्कर असो की चेतन पाटील असो, पुरेपूर पुरून उरलेत समोरील संघांसाठी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू, स्लॉग ओव्हरचं षटक कोण घेऊन येणार आहे? पंच, सामना त्वरित सुरू करा. आपण आयोजक आहात, वेळेचं बंधन आपणाला सुद्धा असेल, गवळेवाडी संघाला विनंती असेल. एक आयोजक म्हणून मी आपणास विनंती करतो, कुठलाही वेळ घालवू नका, कारण अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि उजेडाबरोबर आपल्याला बक्षीस वितरण समारंभ सुद्धा पार पाडायचा आहे. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय चेतन पाटील यांच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या पाठीमागे उत्कृष्ट असा झेल घेताना चेतन पाटील. त्यांना सांगितलेलं, कोणी बॅट दिली त्यांना? करमाळे संघाची एक बॅट हरवली होती. बेंगडेवाडी संघाला विनंती असेल, आपण बॅट घेतली होती खेळायला आपल्या जबाबदारीवरती, तर आपण ती करमाळे संघाला सुपूर्द करायची होती. आपल्याला मी कॉल दिला होता. पुन्हा एकदा फिरकी पण शरीरापासून लांब ठेवला आणि पंचांचा इशारा आला. नियम क्रमांक 22चं उल्लंघन, वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश येताना लगातारचे 2 वाईट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, कुठेतरी सुमित चुकी करताना पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये कुठेतरी आपल्या संघाला धोका निर्माण केला होता सुमितने. 6 चेंडू 32 ची गरज असताना लगातार 3 चेंडूवरती, फुल टॉस चेंडूवरती षटकार लगावले होते आणि त्याच दिशेने त्याच रीतीने पंचांचा इशारा आलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार षटकाराच्या बाजूने. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. कुठेतरी आर्यन पाटील, विजय मस्कर आणि चेतन पाटील यांच्या गोलंदाजीचा पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. बीमर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना नो +1. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. कशा रीतीने हाताळावं? फ्रीट
उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. कमलेश दोन चेंडू पूर्ण झालेत. तिसरा चेंडू घेऊन येतो सुमित, सामना करेल. कमलेश फ्रीटचा चेंडू होता पण पुरेपूर उपयोग करता आला नाही कमलेशला. तदनंतर ऋषीला, क्षमा करा ऋषीला, तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं ऋषीला. स्ट्रायकिंग एंड वरती पाठवलं आकाशला, ज्याच्या बॅट मधून तळपत्या अशा 28 धावा आल्या होत्या या आधीच्या मॅच मध्ये. पहिल्या फेरीचा खेळ करत असताना फुलटॉस चेंडू होता, फुलटॉसचा प्रॉपर असा समाचार घेता आला नाही. विजय मस्कर आहे चेंडूच्या समोर. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेण्यात यश मिळालं आकाशला. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केले चेतल पाटील यांनी आणि निर्धाव चेंडूची सांगता केले सुमितने. शेवटचा चेंडू, स्लॉग ओव्हरच्या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडू नंतर किरवडे संघासमोर एक ध्येय ठेवलं जाईल. फटका मारलाय, लॉब झालाय, क्षेत्ररक्षक आहे विजय मस्कर बॉलच्या खाली. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न करणार का? 3 धावा पूर्ण. चार षटकांच्या समाप्तीनंतर बेंगडेवाडी संघाने किरवडे संघासमोर 32 धावांचं ध्येय निश्चित केलं. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 32 धावांची गरज असेल किरवडे संघाला. या क्रिकेटमध्ये चढ उतार, 31 धावा पूर्ण झाल्यात, 32 चं लक्ष असेल. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 32 धावांची गरज असेल किरवडे संघाला. आणि ओपनिंग पेअर आपण पाहणार आहोत, आर्यन पाटील आणि विजय मस्कर किरवडे संघाकडून. आघाडीचे फलंदाज मैदानात उतरतील. गवळेवाडी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे, कारण अजून 2 सामने आपणास खेळवायचेत आणि स्वतः आपण आयोजक आहात. कुठेतरी आपला वेळ वाचला पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. अजून 16 ओव्हरचा गवळेवाडी संघ आपण आयोजक आहात, कृपा करा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि चेतन पाटील आपल्या आघाडीचे फलंदाज ठरलेले आहेत, तरी सुद्धा आपण विजय मस्कर आणि आर्यन पाटील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फलंदाज पाठवायचे चेतन पाटील, आर्यन पाटील आणि विजय मस्कर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेत सामने झाले पाहिजेत.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आर्यन पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय मस्कर. सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या फेरीतील हा सामना. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन. पहिला चेंडू निर्धाव. ज्या प्रकारे आर्यन पाटीलने पहिल्या षटकाची सुरुवात केली होती त्याच प्रकारे पुनश्च सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. त्याच रीतीने त्याच प्रकारे वाटचाल सचिनची. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला गोशांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्येला चालता हालचाल होते धावसंख्येत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 या आकड्यावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय आर्यन पाटील साठी. घेऊन होते आपल्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करेल आर्यन पाटील. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पण हेलिकॉप्टर फिरवलाय आर्यनने आणि चेंडू गेलाय सेकंड टियर वरती. सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. सचिन वरती आक्रमण केले आर्यनने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावरती हेलिकॉप्टर फिरवून षटकार मारला. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं चौथ्या चेंडूवरती आर्यनला. आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो विजय मस्कर. वैयक्तिक 36 धावांची खेळी केली पहिल्या फेरीतील सामना खेळत असताना. स्ट्रायकिंग वरती असलेला विजय मस्कर. फटका सजवला विजयने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? क्षेत्ररक्षक आहे गॅदरकर पर्यंत. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता पण आर्यनने थांबवलंय विजयला आणि एका धावेवरती समाधान मानले. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय 9 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय सचिन. स्ट्रायकिंग एंडला आर्यन पाटील. यष्टीरक्षकाकडून चुकी होते पण निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहायला मिळाला आपल्याला सचिन. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. दुसरं षटक कोण हाताळणार? कोणाला आमंत्रित करतील गवळेवाडी संघाचा? मारुतीला. हनुमानरायाला आवाज दिलाय गवळेवाडी संघाने. स्कोरबोर्ड 9 या आकड्यावरती स्थिर आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळते गवळेवाडी संघाकडून. यष्ट्यांच्या पाठीमागे आकाशने कॉल दिलाय रोहितला. कुठेतरी विचार केलाय. एक षटक 9 धावा. 9 32 करायचा. 32 31 धावा झाल्यात. 32 करायचा. 18 चेंडू मध्ये 23 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती विजय मस्कर. पहिला चेंडू फिरवला आहे. हातामध्ये फिरकी दिली आहे रोहितने आणि निर्धाव चेंडूची सांगता. ज्या प्रकारे आकाशने एस्टेनच्या पाठून रोहितकडे वेध घेतला की रोहितला टाकू दे, हे षटक रोहितला हाताळू दे, तसा त्या रोहितला विश्वास आला आणि त्याच रीतीने गोलंदाजी करताना रोहित. पंचांचा इशारा वाईड +1. एस्टेनच्या पाठीमागे कुठेतरी आकाश चुकी करतोय. चेंडू अडला असता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. एका चेंडूच्या समाप्तीनंतर पुनश्च बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती रोहित. सामना करेल विजय मस्कर. काय गोलंदाजी. बॅटची कडा घेतलीये का? पंचांचा निर्णय. अपील केलीये लेग अंपायर कडे पण त्या अपीलला प्रतिसाद मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय रोहित. काय गोलंदाजी. वा. ज्याप्रमाणे आकाशने विश्वास दाखवला ना रोहित वरती, त्या विश्वासाला पात्र ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित.
पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय विजय मस्करला. काय गोलंदाजी रोहित. आकाशने विश्वास दाखवला होता, त्या विश्वासाला साजेशी अशी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते रोहित कडून. आणि जेलबाद करण्यात यश मिळालं विजयला. विजयला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय. विजयची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय अमर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते. रन किती झाला? 11 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या खेळीनंतर धावफलक 11 या आकड्यावरती स्थिर आहे. पुन्हा एकदा सज्ज रोहित. पुन्हा एकदा फटका सजवलाय. कुठेतरी सुनील गवळी यांनी चुकी केली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आर्यन पाटील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पळत असताना जीवाच्या आकांताने धाव घेतली आणि ती धाव पूर्ण केली. धावसंख्या 2 नी वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावरती. काय षटक हाताळतो रोहित. आकाशने विश्वास दाखवला, त्या विश्वासाला साजेशी अशी खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये रोहित पुनश्च तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत लॉप झाला होता चेंडू. आणि हीच तर या पावसाळी क्रिकेटची मजा आहे. क्षेत्ररक्षक घसरतात. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं. 1 धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. पुनश्च बॉलिंग ट्रॅक वरती रोहित सज्ज. सामना करेल तो. आर्यन पाटील ऑन स्ट्राइक. पंचांचा इशारा येते. वाईटच्या दिशेने चेंडू जातोय. नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित गवळेवाडी संघाचा खेळाडू. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळतोय रोहित. लीगल डिलिव्हरी आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना रोहित. धावफलक 15 या आकड्यावरती स्थिर. 16 या आकड्यावरती स्थिर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 16. येणारे 12 चेंडू. 16 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. वेळ घालवू नका गवळेवाडी संघ. आपण आयोजक आहात. वेळेचं भान ठेवा. आणि बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन. गोलंदाजीसाठी आकाशने आमंत्रित केले मारुतीला. परत एकदा हनुमंतरायाचा धावा घेतलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती मारुती स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अमर. पहिला चेंडू मारुतीचा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि काय चेंडू खेळून काढलाय अमरने. आणि पंचांचा इशारा येतोय. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय तो अमर. कुठेतरी प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे आर्यनने कॉल दिला होता आणि स्वतःवरती जिम्मेदारी ओढून घेतले, खेचून घेतले. या क्षेत्ररक्षणासाठी रमेश गोळे सरांकडून आपल्याला मारुतीसाठी रोख रक्कम 101 रुपयाचं पारितोषिक आले. बक्षिसांची आतिषबाजी. काय बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय रमेश गोळे सरांकडून. ज्याप्रमाणे पाऊस पडतो ना मैदानात, त्याप्रमाणे बक्षिसांचा पाऊस या गवळेवाडी संघासाठी रमेश गोळे सर पाडताना पाहायला मिळत आहेत. या समालोचन कक्षामधून अमरची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेत सबसे कातील चेतन पाटील. खिरोडे संघाचा एक हरवून नरी आणि करता धरता खेळाडू चेतन पाटील. स्ट्रायकिंग एंड वरती आर्यन पाटील. जबाबदारी स्वीकारली आहे. दुसरा चेंडू घेऊन येतोय मारुती. सामना करेल चेतन. आर्यन. पंचांचा निर्णय. निर्धाव चेंडूची सांगता.
मारुती धावून आलाय, हनुमंतराय धावून आलाय गवळेवाडी संघाच्या मदतीला. लगातार 2 चेंडूवरती काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मारुती. पुन्हा एकदा काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळत आहे चेतन पाटील. आर्यनला एक यंग टॅलेंट आहे आर्यन पाटील. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय गोशंकित क्षेत्रात. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. चार चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचले, 3 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. चुकी चुकी मारुती चुकी करतोय, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहतोय मारुतीचा, पण त्या प्रयत्नांमध्ये यश मिळत नाही आणि पंचांचा इशारा येतोय. हात फैलावून योगेश कोळी सर सांगतायत चेंडू गेलाय वाईटच्या दिशेने. धावसंख्या 1 वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू, 14 ची गरज. पुन्हा एकदा कुठेतरी यष्टीरक्षक चुकी करताना पाहायला मिळतोय. जल्लोषाच्या नादामध्ये एक धाव चोरटी घेण्यात यश मिळालं चेतन पाटील यांना. चपळाईने चेतन पाटलांच्या चपळाईने एक धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक एका धावेने पुढे सरसावतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 19 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू, 13 ची गरज. ऑन स्ट्राइक चेतन पाटील, गोलंदाजी मार्कवरती मारुती. आपटला क्षेत्ररक्षक आहे, ज्या क्षेत्ररक्षकाने मागच्या मॅच मध्ये झेल घेण्यासाठी आपले एफर्ट्स दिले होते ना, तोच क्षेत्ररक्षक. आणि आपल्या संघासाठी कमीत कमी एक धाव वाचवली आहे क्षेत्ररक्षकाने. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 20 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू सामना करेल आर्यन पाटील. मारुती राया धावून आलाय गवळेवाडी संघासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू, 12 धावांची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. निर्णायक षटक गवळेवाडी संघाकडून कोण घेणार, कोण जिम्मेदारी उचलणार या 12 रन्स अडवण्यासाठी. आकाश कोणाकडे वेध आहे आकाशचा पाहूया. यष्ट्यांच्या पाठीमागून यष्टीरक्षक करत असताना आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय आकाश. आणि आकाशने आमंत्रित केले महेशला. 6 चेंडू 12 धावा अडवण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय महेश. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील चेतन पाटील. 6 चेंडू 12 ची गरज असताना ऑन स्ट्राइक चेतन पाटील. काय सामना रंगलाय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या त्वरित. गवळेवाडी संघ वेळ घालवू नका, कुठेतरी अंधार पडायला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी, महेश कडून दिशाहीन गोलंदाजी. येणारे 6 चेंडू 11 ची गरज. काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल महेशला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल जर आपल्या संघाला आपल्या आयोजनामध्ये पुढे न्यायचं असेल, वाटचाल आपल्या संघाची पुढे घालवायची असेल तर कुठेतरी सटीक टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी महेशला केली पाहिजे. पाचशे 11 गरज असताना चेंडू लॉप झाला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. आर्यन पाटीलने नकार दिलाय, जबाबदारी स्वीकारली आहे. 4 चेंडू 5 ला 10 पाहिजे ना.
5 चेंडू 10ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आर्यन पाटील स्वतःवरती जबाबदारी खेचून घेतली आर्यनने. प्रत्येक विकेट साठी रमेश गोळे साहेबांकडून रोख रक्कम 101 रुपयाचं पारितोषिक गवळेवाडी संघाला. दिशाहीन गोलंदाजी. येणारे 5 चेंडू 9ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आकाशने वेध घेतला होता महेशचा, पण कुठेतरी निर्णयात गडबड होताना पाहायला मिळते का त्या विश्वासाला पात्र ठरेल महेश. स्ट्रायकिंग एंड वरती आर्यन पाटील. पुन्हा एकदा आर्यन पाटीलने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. आकाशने 100% आपल्या संघासाठी दिलाय. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. क्षमा करा, कोणतीही धाव नाहीये. चेंडू मारल्यानंतर आर्यन पाटील कुठेतरी घसरला आणि जागेवरती स्थिरावला. गवळेवाडी संघाने जर हा सामना जिंकला ना तर रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक गवळेवाडी संघासाठी रमेश गोळे सरांकडून असेल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळोवेळी योगेश कोळी सर आपल्याला समजावतायत, दिशा दाखवतायत. चार चेंडू 9ची गरज. ऑन स्ट्राइक आर्यन पाटील. मॅन पम खिरवडे. महेश मोठा फटका. चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, कुठेतरी चुकी करतो क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळालं आणि धावफलक 2 धाव्यांनी पुढे सरसावतंय. येणारे 3 चेंडू 7ची गरज. सर 2 रन आहेत ना. तीन चेंडू 7ची गरज. चेंडू लॉफ झाला होता. क्षेत्ररक्षकांनी प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे कुठेतरी हा झेल सुटला. महत्वाचा झेल होता आर्यन पाटीलचा. पुन्हा एकदा महेश तयार आहे. शरीरापासून लांब ठेवलाय आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. येणारे 3 चेंडू 6ची गरज. ऑन स्ट्राइक आर्यन पाटील. गोलंदाजी मार्क वरती महेश. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो महेश. 3 ला 6ची गरज असताना दिशाहीन गोलंदाजी होईल का. पंचांचा निर्णय आलाय. वाईटच्या स्वरूपात एक धाव. 3 चेंडू 5ची गरज. ऑन स्ट्राइक. कुठेतरी बर्डन घेतलंय, टेन्शन घेतलंय महेशने. 3 लिगल डिलिव्हरीज कुठेतरी चांगल्या टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करावा लागेल महेशला. फटका सजवला. आर्यन पाटीलने जबाबदारी उचलली होती आणि ती जबाबदारी पार पाडताना या मैदानाच्या आतमध्ये आर्यन पाटील षटकाराने आपल्या संघाला विजयी घोषित करत असताना पाहायला मिळतोय खिरवडे संघ. तर यानंतर सामना रंगणार आहे जयमान स्पोर्ट्स करमाळे विरुद्ध